स्टुडंट्स टू माय यूट्यूब चॅनल. ओके, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळे जे सब्जेक्ट्स आहेत सिव्हिल डिप्लोमाचे, त्याच्यावरती वेगवेगळ्या टॉपिक्सवरती जो काही सिलेबस आहे डिप्लोमाचा त्यावरती सगळे व्हिडिओज तयार केलेले आहेत चॅप्टर वाईज. ठीक आहे, तर आपला हा जो सब्जेक्ट आहे तो आहे मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ स्ट्रक्चर्स. लास्ट सेमिस्टरला आहे हा लास्ट म्हणजे 6th सेमिस्टर 3rd इयरचा सब्जेक्ट आहे मेंटेनन्स अँड रिपेअर. आता त्यामध्ये हा आपण स्टडी करणार आहोत या व्हिडिओजमध्ये, या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत युनिट नंबर 5, दॅट इज मेंटेनन्स अँड रिपेअर मेथड्स फॉर मेसनरी. ठीक आहे, तर सगळ्यांना मेसनरीचे टाईप स्टडी केलेले आहेत तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये. हा सब्जेक्ट जो आहे PCOचा 2nd इयरला, त्यामध्ये तुम्ही मेसनरीचे टाईप्स बघितले असतील. तर त्या मेसनरीचं मेंटेनन्स आणि रिपेअरच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत, जे काही डिफेक्ट्स आपण स्ट्रक्चरमध्ये बघितलेत 3rd युनिटमध्ये आणि 4th युनिटमध्ये जे डिफेक्ट्स बघितलेत आपण, 3rd युनिटमध्ये जे काही डिफेक्ट्स बघितले ते सेम तशा पद्धतीचे डिफेक्ट्स मेसनरीमध्ये सुद्धा बघायला मिळतात. महत्त्वाचं येतो त्यामध्ये डिफेक्ट क्रॅक. बरोबर, मग हे जे डिफेक्ट्स क्रॅक असेल, डॅम्पनेस असेल, बरोबर, पिलिंग असेल, पिलिंग ऑफ प्लास्टर, बरोबर, रिमूव्हल ऑफ प्लास्टर असेल, तर हे जे टाईप्सचे डिफेक्ट्स आहेत तर ते मेसनरीमध्ये सुद्धा आपल्याला ऑब्झर्व होतात. मग त्याचं रिपेअर कसं करायचं त्याच्या मेथड्स आपल्याला ह्या युनिट नंबर 5मध्ये स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, तर मेसनरीचे टाईप्स आहेत 2, लोड बेअरिंग मेसनरी आणि नॉन लोड बेअरिंग मेसनरी. तर लोड बेअरिंग म्हणजेच काय, सगळ्यांना माहिती आहे 2 टाईपचे स्ट्रक्चर्स असतात, लोड बेअरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर. तर फ्रेम स्ट्रक्चर म्हणजेच RCC स्ट्रक्चर, ज्यामध्ये भिंत जी आहे ती एक पार्टिशन वॉल म्हणून पार्टिसिपेट करते, बरोबर, ॲक्ट करते लोड बिअरिंग फ्रेम स्ट्रक्चरमध्ये. आणि लोड बिअरिंगमध्ये सगळं जे स्ट्रक्चर आहे ते आपलं मेसनरीवरती कन्स्ट्रक्ट करतं. म्हणजे जो काही स्ट्रक्चरचं लोड आहे तर ते कोण घेतं, भिंती घेतात, आणि त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, लोड बिअरिंग स्ट्रक्चर म्हणतो. मग ह्याच ठिकाणी मग ते 2 टाईपचे मेसनरीज आहेत. लोड बिअरिंग मेसनरी म्हणजे लोड बिअरिंग स्ट्रक्चरमध्ये जी काही भिंत आहे तिला आपण म्हणतो लोड बिअरिंग मेसनरी. आणि नॉन लोड बिअरिंग म्हणजेच काय, फ्रेम स्ट्रक्चरमध्ये ज्या काही वॉल्स आहेत ज्या फक्त पार्टिशन म्हणून ॲक्ट करतात तर त्यांना म्हणतो आपण नॉन लोड बिअरिंग मेसनरी. ठीक आहे, आता हे मेसनरी मटेरियल आपण काय काय यूज करतो, मग ह्या दोन्ही टाईप ऑफ स्ट्रक्चर्समध्ये लोड बेअरिंग असेल तर ब्रिक्स, ब्लॉक्स आणि स्टोन आपण यूज करतो, आणि फ्रेम स्ट्रक्चर असेल तर आपण ब्रिक्स हे मटेरियल यूज करतो ॲज अ मेसनरी म्हणून. आणि लोड बेअरिंग असेल तर मग काही स्टोन मेसनरी आहेत. तुम्ही टाईप्स ऑफ मेसनरी स्टडी केलेले असतील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या सब्जेक्टमध्ये. मग स्टोनच्या मेसनरीमध्ये ह्या टाईप्स ऑफ मेसनरी येतात, रँडम रब्बल, कोर्स रब्बल आणि अशलार मेसनरी. ठीक आहे, मग ह्या 3 टाईप्सच्या मटेरियल्सपासून आपल्याला मेसनरीज असतात. तर त्या मेसनरीचं मग आपल्याला काय करायचं आहे, मेंटेनन्स आणि रिपेअरच्या मेथड्स आपल्याला स्टडी करायचे त्या युनिट नंबर 5मध्ये. तर महत्त्वाचं बघूया आपण मग कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला मेसनरीमध्ये बघायला मिळतात. तर बघूया, क्रॅकिंग इन मेसनरी. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे क्रॅकिंग्स. आणि ते क्रॅकिंग्स कशामुळे येतात मग बघा, आणि ज्या गोष्टींमुळे येतात, जे काही रिझन्स आहेत ते रिझन्ससुद्धा आहेत वन ऑफ द डिफेक्ट्स इन मेसनरी. महत्त्वाचं पुढे येतं, फर्स्ट लिचिंग, सेकंड रायझिंग डॅम्पनेस, hollow or voids in masonry, leakage or salt deposition, masonry joints मध्ये cracks develop होतात, poor quality stones or abrasions. If you are used poor quality stones then cracks will be observed in masonry. Then corrosion of embedded portion of steel girders or joists. Okay, for the strengthening of masonry sometimes steel bars are embedded into the masonry walls, and for after some years of periods that bars get corroded. Okay, so this type of defects may observed in masonry. Then corner dislocation. If this is a room, then each room has 4 masonry walls, okay, comprises of 4 walls, and when 2 walls meet each other at right
right angle, that point is known as, we can call it as corner. So at that corner there may be dislocation, dislocation of the masonry materials. Okay, we called it as corner dislocation. Then other defects may be observed in masonry are non-provision of RC seal. Due to the non-provision of RC seal, if we do not provide the RC seal means, if this is a window, then top of the window we provide the lintel, the structure we provide, that is called lintel, and bottom of the window, the structure we constructed, that portion is known as seal. Okay, so sometimes RC seal, that means RCC reinforcement is provided in the seal portion, and if we do not provide that RC reinforcement, then cracks will be observed in the masonry for load bearing masonry. Okay, so if we do not provide RC seal, then there will be the cracks. Next, improper lintel. If we do not provide the properly lintel, okay, lintel, if construction is not proper, then cracks may be observed in the lintel. Okay. Next, settlement crackings. If our structure is going to settle down, maybe unequally or equally settlement, then crackings will be observed in the masonry. Next, load transfer from RCC beam. If okay, sometimes for load bearing structure we provide the RCC beam. Okay, and if that beam is transfers the loads to the on the wall. Okay, आता frame structures असेल, for in case of frame structure, RCC beam is the main component which carries the load. Okay, so if that RCC beam is transfers the load on the partition wall, and then that partition wall does not plays a role, it does not have a capacity to transfer that load or to sustain that load, and that's why it gets crack somewhere. Okay. ओके स्टुडंट्स, लोड ट्रान्सफर फ्रॉम RCC बीम आपण स्टडी केले. मग पुढे अर्थक्वेक क्रॅक्स. अर्थक्वेकमुळे पण क्रॅक्स डेव्हलप होतात भिंतींमध्ये व्हायब्रेशन्समुळे, बरोबर. पुढे येतं सेपरेशन क्रॅक्स. बीम आणि वॉल ज्या ठिकाणी कनेक्ट होते त्या ठिकाणी प्रॉपर जर कनेक्शन नसेल त्यांचं, तर त्या ठिकाणी टाईमनुसार, वेळेनुसार मग काय होतं, त्याच्यामध्ये सेपरेशन क्रॅक्स डेव्हलप होतात. तर 1 बाय 1 आपण हे जे डिफेक्ट बघितलेले ते 1 बाय 1 इमेज थ्रू आपण स्टडी करूया, बघूया. पहिलं बघा, नॉन प्रोव्हिजन ऑफ RC सील. RC सील प्रोव्हाइड केल्यानं न गेल्यामुळे डायगोनल क्रॅक्स बघा या ठिकाणी भिंतीच्या बाजूला, भिंतीमध्ये विंडोच्या कडेला काय केले झालेले आहेत, क्रॅक्स डेव्हलप झालेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने RC सील जर प्रोव्हाइड नसेल तर मग अशा पद्धतीचे क्रॅक्स डेव्हलप होतात. या ठिकाणी प्रॉपर लिंटेल प्रोव्हाइड केली गेलेली नाही आहे. ओके, त्यामुळे इथे काय झाले, या ठिकाणी प्रॉपर लिंटेल नाही आहे. पुढे बघा, सेटलमेंट होत असताना विंडोच्या त्या साईडला इथे क्रॅक झाले. पुढची इमेज, हा जो बीम आहे तो बीम भिंतीवरती लोड ट्रान्सफर करतो, त्यामुळे क्रॅक्स डेव्हलप झाले. हे जे क्रॅक्स डेव्हलप झाले, हा या ठिकाणी जे दिसते आपल्याला की हे अर्थक्वेकमुळे डेव्हलप झालेले आहेत क्रॅक्स बिल्डिंगमध्ये, अर्थक्वेकच्या व्हायब्रेशन्समुळे. या ठिकाणी सेपरेशन क्रॅक दिसतो आपल्याला. इथं बीम आहे, इथं भिंत आहे. इथं बीम ज्या ठिकाणी जॉईन होतात एकमेकांना, म्हणजे जॉईंट जो आहे त्या दोघांचा, त्या ठिकाणी सेपरेशन क्रॅक झाले.
या ठिकाणी एकदम स्लाइटली आपल्याला एक सेपरेशन क्रॅक दिसतोय हा बीम आणि वॉलमध्ये. या ठिकाणी पण सेपरेशन क्रॅक आहे बीम आणि भिंतीमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आपण स्टडी केलेत वेगवेगळे डिफेक्ट्स भिंतीमध्ये, कुठे कुठे क्रॅक्स डेव्हलप होतात, कशामुळे डेव्हलप होतात आणि कसे क्रॅक्स डेव्हलप होतात. ठीक आहे, मग हे जे डिफेक्ट्स आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत. मग त्या इथं याच्यामध्ये एनलिस्ट केलेले आहेत बघा. तर रिपेअर करण्याचे आता कोणतंही जे कंपोनंट असेल तर ते कंपोनंट दोन गोष्टींचं बनलेलं असतं, मटेरियल आणि मेंबर. मटेरियलपासून आपला मेंबर तयार होतो. ठीक आहे, मग एकतर रिपेअर करण्यासाठी एक तर मटेरियलला रिपेअर करू शकतो, मटेरियलला स्ट्रेंथ देऊ शकतो, किंवा मग मेंबरला स्ट्रेंथ देऊ शकतो. दोन्ही पद्धतीने आपण काय करू शकतो, रिपेअर करू शकतो. मग ज्या ठिकाणी मटेरियल जर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी आपण मटेरियलची आपण स्ट्रेंथनिंग करून देऊ शकतो, नाही तर मग मेंबर. मग मटेरियलची स्ट्रेंथनिंगमध्ये कोणकोणते मेथड्स येतात, वॉटरप्रूफिंग, रिप्लास्टरिंग, ग्राउटिंग. ग्राउटिंगमध्ये मायक्रो ग्राउटिंग आणि सिमेंट, पॉलिमर, इपॉक्सीचा वापर केला जातो. गनिटिंग आणि शॉर्टकटिंग, रेकिंग आणि पॉइंटिंग. तर ह्या सगळ्या मेथड्सचा वापर करून, या टेक्निक्सचा वापर करून आपण मटेरियलची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. पुढे येतं मेंबरला स्ट्रेंथन कसं करू शकतो आपण. मेंबरला स्ट्रेंथनिंग करण्यासाठी फायबर रॅप, हेलिफिक्स बार, रिट्रोफिटिंग ऑफ स्टोन, मेसनरी वॉल, स्टिचिंग, स्टील बँड, लिंटेल बँड, कॉर्नर बँड्स, ह्या सगळ्या मेथड्स आहेत मेंबर स्ट्रेंथन करण्यासाठी. तर वन बाय वन आपल्या इमेजमध्ये त्या सगळ्या मेथड ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये येतं वॉटरप्रूफिंग. ज्या ठिकाणी वॉटरप्रूफिंगचा लेअर लूज झालेला आहे, ज्यामुळे लिकेजेस वगैरे डेव्हलप होत आहेत, बरोबर. ह्या ठिकाणी कॅनल दिसतोय, बरोबर, चॅनल आहे, कॅनल आहे, किंवा बाकीचे जे स्ट्रक्चर्स असतील RCC ज्या ठिकाणी आपल्याला वॉटरप्रूफिंगची गरज आहे, मग त्या ठिकाणी जर हा मेम्ब्रेन जर लूज झालेला असेल वॉटरप्रूफिंगचा, तर त्या ठिकाणी पुन्हा काय केलं जातं, वॉटरप्रूफिंग केलं जातं. ठीक आहे, मग अशा पद्धतीने बिटुमनचा अप्लाय करून बघा, बिटुमनचा लेअरने या ठिकाणी काय होतंय, वॉटरप्रूफिंग केली जात आहे. ठीक आहे, दुसरी वॉटरप्रूफिंग टेरेसची करायची असेल तर बघा, या ठिकाणी ब्रिक बॅट जे मेथड आहे वॉटरप्रूफिंगच्या त्या सगळ्या मेथड्स आपण 3rd युनिटमध्ये स्टडी केल्या. ठीक आहे, तर ही आहे ब्रिक बॅट कोबा. अशा पद्धतीने टेरेसवरती ब्रिक्स लेड करून काय केलं जातं, वॉटरप्रूफिंग केलं जातं. मग वॉटरप्रूफिंग करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ठीक आहे, तर पहिलं येतं काय केलं पाहिजे, व्हॉट वी हॅव टू डू फॉर व्हेन वी आर गोइंग फॉर वॉटरप्रूफिंग. देन चेक करोजन डॅमेज टू टॉप अँड बॉटम रिइन्फोर्समेंट ऑफ द स्लॅब. वॉटरप्रूफिंग आपण स्लॅबला करतो, म्हणजेच रूफला, बरोबर, टेरेसवरती किंवा रूफला. त्या ठिकाणी स्लॅब जो असतो त्याच्या टॉपला आणि बॉटमला जे रिइन्फोर्समेंट आहे त्याचं करोजन झालं आहे की नाही, किंवा त्याच्या करोजनमुळे किती डॅमेज झालं आहे ते चेक करणं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वॉटरप्रूफिंग करत असताना. आणि मग करोजनसाठी त्या स्लॅबला मग ट्रीट करायचं अगोदर, आणि मग नंतर वॉटरप्रूफिंग करायचं. ऑब्झर्व क्रॅक्स इन स्लॅब अँड ग्राउट प्रायर टू ब्रिक बॅट. ठीक आहे, जर क्रॅक्स गेलेले असतील त्या करोजनमुळे स्लॅबमध्ये, तर मग त्या जे क्रॅक्स आहेत ते भरून काढायचे आणि मग नंतर ब्रिक बॅटने काय करायचं, शक्यतो वॉटरप्रूफिंग करायचं. चेक स्लॅब थिकनेस अँड ॲडिक्वेसी. स्लॅब थिकनेस काय आहे त्याच्यानुसार मेथड यूज करायची वॉटरप्रूफिंगची. नंतर फॉल्स मार्क ऑर ॲम्पल क्युरिंग बाय पॉन्डिंग मेथड. आणि मग वॉटरप्रूफिंग केल्यानंतर क्युरिंग जी आहे पॉन्डिंग मेथडने काय केली क्युरिंग ही काय प्रॉपरली केली गेली पाहिजे. ठीक आहे, आता पुढे बघूया डोंट्स काय नाही केलं पाहिजे. यूज क्रोबार्स, पिकेक्स, सीज हॅमर, जॅक हॅमर, हाय इम्पॅक्ट डिमॉलिशन टूल्स.
यूज केले नाही पाहिजे, जेणेकरून काय होईल, स्लॅबमध्ये ज्या ठिकाणी करोजन झाले किंवा करोजनमुळे जे क्रॅक्स डेव्हलप झाले, मेंबर लूज झालेला आहे, तो काय होईल, त्याच्यावरती आणखीन डिफेक्ट होईल, आणखीन परिणाम होतील, इफेक्ट्स होतील. स्टॅक द मटेरियल इन वन कॉर्नर ऑफ द टेरेस स्लॅब, स्प्रेड इट आउट. ठीक आहे, कारण जे काही तुम्ही टेरेसचं जे काही मटेरियल आहे स्लॅबचं, ते एकाच ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे, ते स्प्रेड केलं पाहिजे, जेणेकरून एकावरती काय होणार नाही, लोड येणार नाही. पुढे यूज हाय स्ट्रेंथ सिमेंट. महत्त्वाचं, हाय स्ट्रेंथ सिमेंटची गरज नाही. पुढे रिप्लास्टरिंग. प्लास्टरिंग जेव्हा निघून येतं तेव्हा रिप्लास्टरिंग करायची गरज पडते त्याला. ठीक आहे, मग रिप्लास्टरिंग करून तुम्ही आता भिंतींना काय करू शकता, रिपेअर करू शकता. प्लास्टर जर निघालेलं असेल भिंतीचं, तर तुम्ही त्या ठिकाणी रिप्लास्टरिंग करून जे काही क्रॅक्स असतील ते फिलअप करून रिन्यू करू शकता आपल्या भिंतींना. ठीक आहे, मग ह्या जे इमेजेस आहेत त्या रिप्लास्टरिंगचे इमेजेस आहेत. रिप्लास्टरिंग करत असताना जे काही लूज मटेरियल असेल, ओल्ड जुन्या भिंतीवरचं जे काही लूज प्लास्टर जे असेल ते सगळ्यात पहिलं रिमूव्ह करायचं. जी काही भिंत आहे ती व्यवस्थित स्क्रॅच करायची, म्हणजे रफ सरफेसने स्मूथ करायची. तो सरफेस जो आहे प्लास्टरचा क्लीन करायचा. जे काही धूळ वगैरे असेल जमा झालेली ती क्लीन करायची. वेट सरफेस करायचा आणि मग नंतर काय करायचं, प्लास्टर व्यवस्थित प्रॉपरली अप्लाय करायचं त्याच्यावरती. ठीक आहे, जे काही क्रॅक्स असतील तर ते क्रॅक्स मग अगोदर फिलअप करायचे आणि मग प्लास्टरिंग चालू करायची. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्लास्टरिंगचं पूर्ण काय आहे काम दाखवलेलं आहे, रिप्लास्टरिंगचं. ठीक आहे, या इमेजेसमध्ये. आणि प्लास्टरिंग केल्यानंतर प्रॉपरली काय करायचं, मग क्युरिंग पाणी टाकून. ठीक आहे, स्प्रेड करून. मग प्लास्टरिंग करत असताना काय करायचं, चेक अँड रिमूव्ह ओनली डिबॉन्डेड और पुअर क्वालिटी प्लास्टर. जे की पुअर क्वालिटीचे के डिबॉन्डेड म्हणजे जे निघून आलेले प्लास्टर, बरोबर, तर ते चेक करायचं आणि काढून टाकायचं, रिमूव्ह करायचं. पुढं रेक आउट द जॉईंट्स. जे काही जॉईंट्स असतात भिंतींमध्ये, ह्या ठिकाणी ही भिंत आहे, ब्रिक मेसनरीचे लेयर्स असतात, हेडर, स्ट्रेचर, हे बॉन्ड असतात, बरोबर. मग हे जे जॉईंट्स आहेत, ज्या ठिकाणी दोन विटा एकत्र आलेल्या असतात, तर हे जे जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स काय करायचे, रेक करायचे. रेक म्हणजे खाच पाडायचे त्यांना. पुढं चेक जॉईंट स्ट्रेंथ. तर जॉईंटची स्ट्रेंथ काय आहे ती चेक करायची. ठीक आहे, वेट ब्रिक वर्क. ब्रिक वर्क करत असताना, प्लास्टरिंग करत असताना काय करायचं, पाणी जे आहे ते स्प्रेड करून प्लास्टरिंग अप्लाय करायचं. यूज कटर फॉर कटिंग पार्ट ब्रिक वर्क. तर आपल्याला जर ज्या ठिकाणी होल असेल किंवा एखादं गॅप फिलअप करायचं असेल, ब्रिक वर्कमध्ये भरायचं असेल, तर मग काय केलं जातं, हाफ ब्रिक बॅट किंवा क्वीन क्लोजर, किंग क्लोजर, हे जे काही क्लोजर्स तुम्ही यूज करणार आहात किंवा वेगवेगळ्या टाईप्सचे बॅट्स यूज करणार आहात, तर ते कट करण्यासाठी ब्रिक्सपासून, तर त्याच्यासाठी कटर यूज केलं गेलं पाहिजे. चांगलं प्लास्टर असेल तर ते रिमूव्ह करायचं नाही. रिमूव्ह गुड प्लास्टर. यू शुडंट रिमूव्ह द गुड प्लास्टर. जर चांगलं प्लास्टर असेल तर रिमूव्ह नाही करायचं. यू शुड नॉट यूज द हेवी हॅमर्स. यू शुड नॉट डॅमेज द ब्रिक वर्क आणि यू शुड नॉट इन्क्रीजेस द थिकनेस वाईल द रिप्लास्टरिंग. रिप्लास्टर करत असताना थिकनेस इन्क्रीज नको आहे व्हायला. ठीक आहे, जेवढी इनिशियली होती तेवढीच काय करायची, प्लास्टरिंगची थिकनेस प्रॉपर राहिली पाहिजे, मेंटेन राहिली पाहिजे. ठीक आहे, पुढचं काय आहे ते रिपेअरिंग मेथड, मायक्रो ग्राउटिंग. तर मायक्रो ग्राउटिंग हे मायक्रो क्रॅकसाठी अप्लाय केली जाणार. ठीक आहे, मायक्रो ग्राउटिंग करत असताना बघा या ठिकाणी इंजेक्शन आहे. इंजेक्शनमध्ये इपॉक्सी मटेरियल भरलेलं आहे किंवा सिमेंट ग्राउटिंग केलं जातं. इपॉक्सी मटेरियल काय केलं जातं, हे जे छोटे छोटे क्रॅक्स असतात त्यामध्ये इंजेक्शनच्या थ्रूने म्हणजे प्रेस करून काय केलं जातं, ते जे लिक्विड आहे ते लिक्विड त्या क्रॅक्समध्ये फिलअप केलं जातं आणि अशा पद्धतीने ते क्रॅक्स काय होतात, मग भरले जातात. कारण ते इपॉक्सी जेव्हा ते कालांतराने काय होत जातं, हार्ड होतं आणि जो काही गॅप असेल, वॉइड असेल, तर पूर्ण तो सॉलिडमध्ये भरून जातो, निघून जातो तो. ठीक आहे, या ठिकाणी बघा रिपेअरिंगचं दिसते, व्हाईट 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 सगळं दिसते. अशा पद्धतीने ते क्रॅक्स काय होतात, मग नंतर
भरून येतात. ठीक आहे, हे झालं मायक्रो ग्राउटिंग. आणि ग्राउटिंग म्हणजे जे मेजर क्रॅक्स असतील, होल्स असतील, पोअर्स असतील, तर ते बघा सिमेंट स्लरी आहे, तर सिमेंट स्लरीच्या मदतीने काय केले जातात बघा, ते डायरेक्टली बघा पाईप आहे, त्याने प्रेशरने काय केलं जातं, त्या याच्यामध्ये ग्राउट्स केले जातात, भरले जातात, बरोबर, ते होल सिमेंट स्लरीने. दुसरी गोष्ट, इथे या ठिकाणी एक इमेज दिसते बघा छोटीवाली, तर या ठिकाणी निप्पल्सची अरेंजमेंट दाखवलेली आहे. तर निप्पल्स म्हणजे छोट्या निडल्स असतात, त्या जिथून तुमचं क्रॅकची लाईन गेलेली, सपोज हे बघा डायग्राममध्ये दाखवते, सपोज असा क्रॅक गेलेला आहे, जेवढा जसं क्रॅक गेलेला असेल त्या ठिकाणी काही काही अंतरावरती काय केले जातात, हे निप्पल्स प्लेस केले जातात. सपोज या ठिकाणी इथे इथे, ठीक आहे, अशा काही अंतरावर ते निप्पल्स काय केले जातात, प्लेस केले जातात क्रॅक्सच्या वरती. मग काय केले जातात, जो पहिला निप्पल आहे त्याच्यामध्ये हा जो ग्राउटिंगचा जो पाईप आहे, तो ग्राउटिंगचा पाईप याच्यामध्ये काय करणार, इन्सर्ट करणार. त्याच्या समोरचा जो ग्राउटिंग निप्पल आहे, तो निप्पल काय करणार, तुम्ही पॅक करणार. ठीक आहे, मग काय करणार तुम्ही, इकडून काय करणार, सिमेंट स्लरी सोडणार या निप्पलमधून. मग कुठपर्यंत भरायची, जेणेकरून मग काय होणार, ती जी स्लरी ती लिक्विड फॉर्ममध्ये असणार, एकदम विस्कोसिटी तिची कमी असणार, जेणेकरून त्या क्रॅकमध्ये ती काय झाली पाहिजे, फ्लो झाली पाहिजे, वाहिली पाहिजे, अशा पद्धतीने. मग ते मटेरियल, ते लिक्विड मटेरियल याच्यामध्ये भरलं जातं निप्पल्समध्ये. आणि मग ते काय, हे बघा या ठिकाणी निप्पलची जी आहे तिचं मोठं इमेज दाखवली आहे. निप्पल म्हणजे थोडक्यात प्लास्टिकचंच पाईप टाईप असतं, त्याला होल पण असतात. ठीक आहे, मग ते आतमध्ये आपण काय केलं, इन्सर्ट केलं या क्रॅक्समध्ये, होल करून क्रॅक्समध्ये इन्सर्ट केलेलं आहे. मग जेव्हा आपण त्या वरतून सिमेंट स्लरी सोडणार, तेव्हा ते काय होणार, ते वाहून त्या होल्समधून वाहून क्रॅक्समध्ये व्हायला सुरुवात होणार. मग वाहिल्यानंतर ते कुठपर्यंत वाहील, जोपर्यंत कुठपर्यंत ते आतमध्ये सोडायचं ते लिक्विड, जोपर्यंत पूर्ण क्रॅक्स फिल करून ते लिक्विड सरफेसच्या वरती येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, मग आपल्याला कळतं, मग दुसऱ्या निप्पलमधून ते बाहेर पडायला लागतं. जेव्हा आपलं क्रॅक पूर्ण भरतो त्या लिक्विडने, तेव्हा दुसऱ्या पुढच्या निप्पलमधून तो बाहेर यायला लागतो. मग तेव्हा काय करायचं, प्रोसिजर स्टॉप करायची. मग हा निप्पल काढून टाकायचा, म्हणजे इकडचा जो पाईप आहे सिमेंट स्लरीचा तो काढायचा आणि मग पुढच्या निप्पलवरती ठेवायचा. आणि मग अशा पद्धतीने प्रत्येक निप्पल्समधून ती स्लरी सोडून काय करायचं, प्रत्येक क्रॅक काय करायचं, मग फिलअप करत करत पुढं जायचं. ठीक आहे, आणि मग नंतर काय होतं, भरल्यानंतर मग काय करायचं, तो जो सरफेस आहे, जे एक्सेस जे काही लिक्विड आहे ते जे वरती आलेलं आहे सरफेसवरती, त्याला क्लीन करायचं, लेवल करायचं आणि मग क्युरिंग करायचं प्रॉपरली, जेणेकरून ते हार्ड होईल, त्याची स्ट्रेंथ रिगेन होईल, बरोबर, त्याची जी काही स्ट्रेंथ असेल ती तो रिगेन करेल. अशा पद्धतीने ग्राउटिंग केली जाते. ह्या ठिकाणी पण बघा, ह्या ठिकाणी सुद्धा तीच मेथड इथं दाखवलेली आहे. इथं स्लॅबवरती दाखवलेलं आहे, स्लॅबवरती कंडक्ट करताना ग्राउटिंगची मेथड. आणि ही इकडे फील्डवरती दाखवलेलं आहे, फील्डवरती ह्या ठिकाणी ग्राउटिंग केली जात आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी पण बघा, हे स्ट्रक्चर आहे, स्टोन मेसनरी आहे. स्टोन मेसनरीमधले जे क्रॅक्स आहेत ते फिलअप करण्यासाठी ग्राउटिंग केली जाते. बघा, क्रॅकमध्ये हा पाईप जो आहे तो इन्सर्ट केलेला आहे, ग्राउटिंग पाईप. आणि मग त्याच्याने आतमध्ये काय केले जाते, ते जे ग्राउट मटेरियल आहे ते ग्राउट मटेरियल आतमध्ये इन्सर्ट केलं जात आहे. आणि मग त्याचं प्रॉपरली क्युरिंग करून मग त्याची स्ट्रेंथ मग नंतर काय होते, रिगेन होते. ठीक आहे, अशा पद्धतीने ग्राउटिंग कंडक्ट केली जाते. मग ग्राउटिंग करत असताना काय करायचं, आपल्याला ग्राउटिंग कशासाठी करायचं आहे ते सगळ्यात पहिले आयडेंटिफाय करायचं, पर्पज काय ग्राउटिंगचा. ठीक आहे, मग जे काही ॲक्टिव्ह पॅसिव्ह क्रॅक्स असतील ते आयडेंटिफाय करायचे, त्यानुसार ग्राउटिंगची मेथड यूज करून त्यांना फिलअप करायचं. ऑल्सो स्टडी अँड मार्क द एक्सटेंट ऑफ डॅमेज किती झालं आहे त्याचा पण स्टडी करणं आणि मार्क करणं, त्याच्यानुसार ग्राउटिंग अप्लाय करायचं. सिलेक्ट ॲप्रोप्रिएट ग्राउटिंग मटेरियल ऑर टेक्निक. कारण बघा, ग्राउटिंग मटेरियल आणि टेक्निक यूज करण्यासाठी कोणता क्रॅक आहे, मायक्रो क्रॅक, मेजर क्रॅक, मायनर क्रॅक, किती मोठा क्रॅक आहे डेप्थमध्ये, थिकनेसमध्ये, त्याचं ॲनालिसिस करून मगच ग्राउटिंग मटेरियल कोणतं यूज करायचं किंवा ग्राउटिंगची टेक्निक कोणती यूज करायची ती ॲप्रोप्रिएट काय करायची, सिलेक्ट करायची ग्राउटिंग करत असताना. ठीक आहे,
पुढं रिफ्युजल ऑफ ग्राउट शॅल बी क्लिअरली अंडरस्टूड. तर ग्राउट मटेरियलची विस्कॉसिटी ही फ्लोवेबल असली पाहिजे. ठीक आहे. मग तशा पद्धतीने जर एखादं रिफ्युजल ग्राउट असेल, यूज केलं जाऊ शकत नाही, तर ते व्यवस्थित क्लिअरली अंडरस्टँड केलं पाहिजे. आणि मग ते जर रिफ्युजेबल असेल तर रिफ्यूज केलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, यू शुड नॉट यूज ग्राउट फॉर ॲक्टिव्ह क्रॅक्स असतील तर त्याला ग्राउट यूज करायचं नाही. यू शूड अवॉइड एक्सेसिव्ह ग्राउटिंग झाली नाही पाहिजे. यू शूड अवॉइड एक्सेसिव्ह प्रेशर, ओके, वाईल ग्राउटिंग. सो कीप these points in mind while grouting. ठीक आहे. नेक्स्ट मेथड इज गणिटिंग अँड शॉर्टकटिंग. So gणिटिंग and shortcutting means you can see in the picture that one man is spraying the mortar or we can say cement slurry over the wall surface. ओके, बघा ह्या ठिकाणी वॉल सरफेसवरती तो डायरेक्टली सिमेंट स्लरी जी आहे ती डायरेक्टली स्प्रेड करतोय, स्प्रे. त्याला म्हटलं जातं गणिटिंग आणि शॉर्टकटिंग. ठीक आहे. गनच्या माध्यमाने काय केलं जातं त्याला, हे बघा ह्या ठिकाणी ही गन आहे त्याच्या हातामध्ये, त्या गनच्या माध्यमाने तो प्रेशरने, बरोबर, पंप असतो त्या थ्रू तो काय करतोय, डायरेक्टली स्प्रे करतोय भिंतीवरती. म्हणजे ती भिंत पूर्ण काय करतोय, मॉर्टरने फिलअप करतोय थोडक्यात. ह्या मेथडला म्हटलं जातं गणिटिंग आणि शॉर्टकटिंग. मग लेवलली स्प्रे केल्यानंतर मग काय केलं जातं, त्याचं लेवलिंग केलं जातं, फिनिशिंग दिलं जातं. वॉल सरफेसला फिनिशिंग लेवलिंग केलं जातं प्लांकच्या मदतीने. ठीक आहे, वुडन प्लांक. अशा पद्धतीने शॉर्टकटिंग आणि गणिटिंग केली जाते. त्याची सुद्धा विस्कोसिटी जी आहे ती प्रॉपरली असली पाहिजे. थोडक्यात जे मिक्सचर आहे सिमेंटचं, पाण्याचं आणि त्यातले काही ॲडमिक्सचर्स ॲड केले असतील रिक्वायरमेंटनुसार त्यांचं. ठीक आहे. मग शॉर्टकटिंग आणि गणिटिंग करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, तर ज्यावर सरफेसवरती आपल्याला शॉर्टकटिंग किंवा गणिटिंग करायचं आहे, फर्म क्लीन असला पाहिजे तो सरफेस. ओके. जेट प्रेशर किंवा एअर ब्लास्ट यूज केलं पाहिजे गणिटिंग शॉर्टकटिंग करत असताना. If the surface of treatment has high adsorption, then it must be kept wet for time period of 6 hours before undergoing gणिटिंग. जर त्या सरफेसची ॲडसॉप्शन प्रॉपर्टी जर जास्त असेल तर 6 तास तो सरफेस काय करायचा, भिजून ठेवायचा. म्हणजे थोडक्यात काय करायचं, क्युरिंग करायचं त्याला. आणि नंतर मग काय करायचं, 6 तासानंतर गणिटिंग केलं पाहिजे, जेणेकरून जास्त मटेरियलची गरज पडणार नाही. पुढे गणिटिंग करत असताना अँगलनी गणिटिंग करायचं नाही. हे बघा या ठिकाणी अँगलनी नाही तर स्ट्रेट तो काय करतोय, त्यांनी स्ट्रेट गन धरलेली आहे स्प्रे करत असताना. बरोबर, जसं आपण पाणी मारत असताना कोणत्याही अँगलने आपण पाणी मारतो तसं नाही, तर गणिटिंग करत असताना हॉरिझॉन्टली बघा अशा पद्धतीने गन काय करायची आहे, ठेवायची, अँगलमध्ये ठेवायची नाही गणिटिंग करत असताना, शॉर्टकटिंग करत असताना. आणि यूज रिफ्यूज मटेरियल विदाऊट ट्रीटमेंट. तर जो काही रिफ्यूज मटेरियल म्हणजे जे बाद झालेलं मटेरियल आहे ते ट्रीटमेंट केल्याशिवाय यूज करायचं नाही, किंवा रिफ्यूज मटेरियल विदाऊट ट्रीटमेंट यूज करायचं नाही. ठीक आहे. तर गणिटिंग शॉर्टकटिंग करत असताना मटेरियल जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. रिफ्यूज मटेरियल तुम्ही यूज करायचं नाही. जर करणार असाल तर विदाऊट ट्रीटमेंट मग यूज करायचं नाही. ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, ते मटेरियल यूज करू शकता गणिटिंग किंवा शॉर्टकटिंगसाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने होते एवढे मेथड्स. नेक्स्ट मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ठीक आहे. थँक्यू.